पंचायतने आपल्या परिसरातील जे महिलांचे बचत गट आहेत त्या बचत गटांच्या माध्यमातून या ठिकाणी जे स्टॉल लावलेले आहेत आणि त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहोत। विशेषतः या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपल्या शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या सुविद्य पत्नी मनीषाताई कटके या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच या ठिकाणी उपस्थित सर्वच महिला भगिनी प्रत्येक गावातील या ठिकाणी सर्वांचाच नामोल्लेख करावा असं सर्व प्रमुख महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांचा नामोल्लेख करून मी आपल्या सर्वांचा अधिकचा वेळ घेणार नाही। अनेक गावच्या सरपंच असतील, उपसरपंच असतील, तसेच बचत गटांमध्ये काम करणाऱ्या अनेक महिला असतील, तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला। दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं त्या महिला बचत गटांनी ज्या वस्तू तयार केलेल्या आहेत, खाद्यपदार्थ असतील किंवा इतर पदार्थ असतील, त्या सर्व पदार्थांचे स्टॉल या ठिकाणी लावलेले आहेत आणि आजच्या आणि उद्याच्या दिवशी हा स्टॉल या ठिकाणी एक प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरू राहणार आहे आणि त्या माध्यमातून इतर महिलांना देखील दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी खरेदी करण्याची संधी खऱ्या अर्थाने उपलब्ध होणार आहे। सर्वप्रथम या महिलांनी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या वस्तूंना एक या ठिकाणी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडवगण ग्रामपंचायतीने मांडली। त्याबद्दल मांडवगण ग्रामपंचायतचे सर्व सरपंच असतील, उपसरपंच असतील, सर्वच पदाधिकारी असतील, या सर्वांना सर्वप्रथम मी मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी आज महिलांचा कार्यक्रम गोत्रेताईंनी सांगितलं, मी जरा बोलायला नकार देत होतो, पण त्यांनी सांगितलं की महिलांनी पण तुम्हाला मतदान केलं, त्याच्यावर बोलायला काही हरकत नाही, म्हणून मग मी शेवटी जरा धाडस करून माईक हातामध्ये घेतलेला आहे। तर पुनश्च एकदा मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। उदमलेताई या ठिकाणी बसलेले आहेत, माझी पंचायत समितीचे सदस्य आहेत। जाता जाता फक्त एक छोटेसं उदाहरण सांगून जातो, बचत गटांसाठी ते उपयुक्त आहे। आपण सर्वजण गाडीमध्ये प्रवास करत असतो, ज्यावेळेस आपण हायवेला प्रवास करतो त्यावेळेस प्रवास करत असताना रोडवरती एक प्राणी जास्त संख्येने मरलेला ऍक्सिडेंट झालेला आपल्याला दिसतो। कुठला प्राणी असतो तो? कोणता प्राणी जास्त मरलेला असतो? आपण जर हायवेला पाहिलं तर जास्त संख्या कुत्र्यांची संख्या असते की ते त्यांना कुठल्यातरी वाहनाने उडवून टाकलेलं असतं। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण एका बाजूला विचार केला तर सगळ्या रस्त्यांवरती आपल्याला मरलेले कुत्रे दिसतात, कारण कुत्री एकटे फिरत असतात रस्त्यावरती, त्याच्यामुळे त्यांना जास्त ऍक्सिडेंटला सामोरं जावं लागतं। दुसऱ्या बाजूला जर आपण शेळ्यांचं पाहिलं किंवा मेंढ्यांचं पाहिलं तर शेळ्या आणि मेंढ्या या कळपाने राहत असतात आणि ज्यावेळेस शेळ्यांचा किंवा मेंढ्यांचा कळप रस्ता क्रॉस करीत असेल किंवा रस्त्यावरून जात असेल तर त्यावेळेस किती जरी बळगाव वेगाचं वाहन असलं तरी त्या वाहनाला ब्रेक दाबायला लागतं, थांबायला लागतं, कारण ती कळपाची किंवा ती संघटित शक्ती असते। तशा प्रकारे तुम्ही सर्वजण महिला या ठिकाणी संघटित झालेल्या आहेत, कळपाने राहत आहेत आणि त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे उद्याच्या काळामध्ये मिळाल्याच्या शिवाय राहणार नाही। बोलण्यासारखे अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत, परंतु महिलांचा कार्यक्रम असल्यामुळे जास्तीत न बोलतात। पुन्हा तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।